सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने। मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे आदेश दिलेत। पाटील यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून आदेश दिलेले। उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेलेत। पंकजा मुंडेंनी बोलवूनही न गेलेल्या सचिव देवेंद्र सिंग यांच्या निलंबनानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। सभागृहात चर्चा असेल त्या विभागाचे अधिकारी गॅलरीमध्ये हजर राहणार आहेत अशी माहिती मिळतेय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, काय पार्श्वभूमी आहे या निर्णयामागे आणि या निर्णयामुळे कशा पद्धतीने अधिवेशनामध्ये फायदे बघायला मिळतील? प्रज्ञा, आपण पाहतोय की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान लक्षवेधी असतील, प्रश्नोत्तर असतील किंवा आधी आपण पाहतोय की राज्यपालांचं अभिभाषण पुरवण्या मागण्या यावरती चर्चा सुरू असताना त्या विभागाचे संबंधित अधिकारी जे आहेत ते उपस्थित राहताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे मंत्री सुद्धा थेट उत्तर देताना दिसत नाही असा आरोप जो आहे तो वारंवार विरोधकांनी असेल किंवा सत्ताधारी सदस्यांनी सुद्धा केलेला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय की 3 दिवसापूर्वी एक कारवाई झालेली होती। पंकजा मुंडे यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की बैठकीला बोलून सुद्धा ब्रीफिंगसाठी अधिकारी आले नव्हते आणि म्हणून IAS अधिकारी देवेंद्र सिंग यांच्यावरती कारवाई केली होती, निलंबनाची कारवाई झाली होती। आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून थेट आदेश दिलेले आहेत की ज्या विभागाची चर्चा असेल किंवा प्रश्नोत्तर असतील त्या विभागाचे अधिकारी गॅलरीमध्ये उपस्थित राहिले पाहिजे, अन्यथा कारवाई करावी लागेल अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता मुख्य सचिव प्रत्येक अधिकाऱ्यांना पत्र लिहितील। त्यामुळे आता यापुढे काही फरक पडतोय का, अधिकारी उपस्थित राहणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राज्यसभेसंदर्भात दोन्ही आघाड्यांचं वेट अँड वॉच असल्याचं पाहायला मिळतं।